Hello student. Today we are going to learn 7th standard in a class of their own part 2. In a first part we learned that Mrs. Desai is proud of the class in spite of the things that teachers worry about. She likes their unity. She addresses them respectfully and lovingly. She was sorry for their poor result but didn't scold or punish them. She still wanted to be proud of them. The class liked this kind of attitude of their teacher. She was sad about the progress of her students. The students know that because of their result, her eyes filled with tears. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागील भागामध्ये आपण पाहिले आहे की काही विद्यार्थी हे त्यांचा टेस्टचा रिझल्ट आल्यानंतर नापास झालेले होते, काही परीक्षेला बसले नव्हते आणि अनेक कारणांमुळे त्यांचे मार्क्ससुद्धा कमी आलेले होते आणि ह्यामुळेच ती मुलं शिक्षकांचा अनेक वेळा मार खात होते किंवा शिक्षक मुलांना शिक्षा करत होते. आणि परंतु त्यांच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी होती की ही मुलं एकीने राहत होते, त्यांच्यामध्ये एकी होती. परंतु जेव्हा मिसेस देसाई त्यांच्या वर्ग शिक्षिका झाल्या त्यावेळेस मात्र मिसेस देसाईने त्यांना माझा वर्ग म्हणून जेव्हा असे म्हटले त्यावेळेस मुलांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला की आपले एवढे कमी मार्क्स असूनसुद्धा आपल्या शिक्षिका आपल्याविषयी त्यांना गर्व वाटतो. याच्यानंतरचाच पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत. बट दिस इज रिअली टू सॅड, शी सेड आकाश. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. बट हाऊ? व्हॉट कॅन वी डू? आस्क सुनील. शी वोंट बी हॅपी unless we all do well. Do you think that possible? And then suddenly it clicked. परंतु हे फारच वाईट आहे, आकाश म्हणाला. आपण त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटेल असं काहीतरी केलं पाहिजे. बट हाऊ? परंतु ते कसे? आपण काय करू शकतो? सुनीलने विचारले. आपण सर्वांनी चांगले केल्याशिवाय किंवा चांगले वागल्याशिवाय त्या संतुष्ट होणार नाहीत. तुला ते शक्य आहे असे वाटते का? आणि नंतर मला ते अचानक सुचले. येस, आय सेड, व्हाय नॉट? वी विल मेक इट पॉसिबल. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. होय, मी म्हणाले, का नाही? आपण ते शक्य करून टाकू. आपण जर सर्वांनी एकजुटीने काम केले तर आपण ते नक्कीच शक्य करून दाखवू. राईट, सेड आकाश, लेट्स डू इट. बरोबर आहे, आकाश म्हणाला. चला तर मग आपण करूया. सो द नेक्स्ट डे वी द होल क्लास सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. म्हणून दुसऱ्या दिवशी संपूर्ण वर्ग कृती योजनेविषयी चर्चा करायला एकत्रित बसला. प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे कृतीयुक्त योजना. वी ऑल ॲग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शुड हेल्प अदर्स. ज्यांना चांगले गुण मिळतात त्यांनी दुसऱ्यांना मदत करायची. या गोष्टीशी आम्ही सर्व सहमत झालो. That is all very well, said Niyati. She is the math genius in our class. I have tried to help before, but no one is interested. They don't want me to help them. हे फारच छान आहे, नियती म्हणाली. ती आमच्या वर्गातील गणिताची पंडित आहे.
मी यापूर्वीही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु कोणालाही आवड नाही. त्यांना मी मदत करावी असे त्यांना वाटत नाही. Perhaps you are too bossy, suggested सोली. कदाचित तू जरा जास्तच हुकमत गाजवत असशील किंवा दादागिरी करत असावी, सोलीने सुचवले. We have better things to do after school. Who wants to sit and do maths? said Nilesh. You can help by giving us the answer. आम्हाला शाळा सुटल्यानंतर बऱ्याच चांगल्या गोष्टी करायच्या असतात. कोणाला अधिक वेळ बसून गणिते करायला आवडेल? निलेश म्हणाला. आम्हाला उत्तरे देऊन तू मदत करू शकतेस. See what I mean, said नियती. And they are both way behind the class in a maths. मला काय म्हणायचे आहे ते लक्षात घ्या, नियती म्हणाली. आणि तुम्ही दोघेही गणितात वर्गाच्या खूपच मागे आहात. धिस विल नॉट डू, सेड आकाश. हे चालणार नाही हां, आकाश म्हणाला. डू यू थिंक देसाई मॅडम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपी कॅट्स? You must study till you understand your maths well. It's a rule and you have to follow it. देसाई मॅडमना नक्कल करणाऱ्या वर्गाचा अभिमान वाटेल असे वाटते का तुम्हाला? तुम्हाला तुमचे गणित चांगले समजेपर्यंत तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तो नियम आहे आणि तो तुम्ही पाळलाच पाहिजे. And what if they don't? And there are many like them, said नियती. आणि त्यांनी तो पाळला नाही तर काय? आणि त्यांच्यासारखे पुष्कळ जण आहेत, नियती म्हणाली. I have an idea, said सोली. Let some of the students work as our searchlights. They will visit us at home, talk to us every day to see what we study. माझ्याकडे एक कल्पना आहे, सोली म्हणाली. आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांना आपले शोधदीपक म्हणजे सर्च लाईट म्हणून काम करून द्यावे. ते आपल्याला घरी येऊन भेटतील. आपण अभ्यास करतो हे पाहण्याकरता दर दिवशी आपल्याशी बोलतील. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज? आस्क निलेश. निलेशने विचारले. आणि आम्हाला अडचणी आल्या तर काय करायचे? लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ द डिफिकल्टीज. आपण नियतीसारखे अभ्यासरक्षकसुद्धा ठेवूया. ते आपल्याला आपल्या अडचणी सोडवण्यास मदत करतील. दॅट्स अ ग्रेट आयडिया, said Sunil. Let's have study guards for every subject. वा, ही फारच छान कल्पना आहे, सुनील म्हणाला. आपण प्रत्येक विषयाकरिता स्टडी गार्ड म्हणजेच अभ्यासरक्षक नेमूया. It didn't take very long to identify the searchlight and study guards. We put the POA in a motion immediately. We did this without letting any of the teachers in the secret. We wanted to give Mrs. Desai a surprise, but she is really too good. She spotted the change within a week. शोधदीपक आणि अभ्यासरक्षक हुडकून काढायला फारसा वेळ काही लागला नाही. आम्ही कृती योजनेला ताबडतोब चालना दिली. आम्ही आमच्या शिक्षकांना या गुपितात सामील करून घेतले नाही, त्यांना कळू देखील दिले नाही. आम्हाला श्रीमती देसाईंना आश्चर्यचकित करायचे होते.
वी वॉन्ट टू गिव्ह हर सरप्राईज. परंतु त्या खरोखरीच खूप हुशार आणि चाणाक्ष निघाल्या. त्यांनी एका आठवड्यात तो बदल, आमच्यामधला बदल हेरला. समथिंग इज अ वर्क इन धिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. नो वन इज एव्हर absent. Everyone pays attention during lessons, and I see a different look in your eyes. Something has happened. मला खात्री आहे या वर्गातील मुले काही विशेष कामात मग्न आहेत. त्या म्हणाल्या, कोणीही कधीच गैरहजर राहत नाही. पाठ चालू असताना प्रत्येकजण काळजीपूर्वक लक्ष देतो आणि मला तुमच्या डोळ्यात एक वेगळा भाव, एक वेगळी झलक दिसते आहे. काहीतरी घडले आहे का? समथिंग इज ॲट वर्क इन धिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. नो वन इज ओव्हर absent, शी सेड. कोणीही वर्गामध्ये अब्सेंट राहत नाही आहे. सो देन वी हॅड टू टेल हर. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. You people are really amazing. What wonderful ideas, such determination. There's no other class like yours. म्हणून नंतर आम्हाला त्यांना सगळं काही सांगावं लागलं. त्या खरोखरीच आमचं ऐकून प्रभावित झाल्या. तुम्ही लोक खरोखरीच अद्भुत आहात. किती सुंदर कल्पना आहे. किती चांगला निर्धार तुम्ही केलेला आहे. तुमच्यासारखा दुसरा कोणताच वर्ग मी आत्तापर्यंत पाहिलेला नाही. वी फेल्ट सो हॅपी. वी वेअर ऑन अ क्लाउड 9. Everyone is of us began to try hard. Honestly, and you will not believe this, but we were actually all quite eager to take the second test and get the result. आम्हाला खूप आनंद झाला. अगदी परमोच्च आनंद झाल्यासारखे वाटले. प्रत्येकाने जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली. खरोखरच, आणि तुमचा आमच्यावर विश्वास बसणार नाही, परंतु खरे पाहता आम्ही सर्व दुसरी चाचणी परीक्षा देण्यासाठी आणि निकाल मिळण्यासाठी अतिशय उत्सुक होतो. This time when Mrs. Desai walked in with the report cards, she was all smiles. She congratulated each of us personally. यावेळी श्रीमती देसाई जेव्हा प्रगती पुस्तके घेऊन वर्गात आल्या तेव्हा त्या खूप आनंदात होत्या. त्यांनी आमच्यापैकी प्रत्येकाचे व्यक्तिशः अभिनंदन केले. However, there is one last thing which I must tell. We had hoped that we would all do well. Many of us did do well, but last, there were still some who got poor marks, and some had even failed. So then we all began to feel crushed. Naina, who had got a red marks in her card, couldn't bear it. काही असो, शेवटची एक गोष्ट अशी की जी मी तुम्हाला सांगितलीच पाहिजे. आम्ही सर्व चांगले यश मिळवू अशी आम्हा प्रत्येकाची अपेक्षा होती. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी चांगले यश देखील मिळवले. परंतु खेदाची गोष्ट म्हणजे अजूनही काही जणांना फारसे चांगले गुण मिळाले नव्हते आणि काही तर नापाससुद्धा झाले होते. त्यामुळे आम्हा सर्वांना पराभूत झाल्यासारखे वाटू लागले. नैना तिच्या प्रगती पुस्तकात मिळालेली लाल रेख सहन करू शकली नाही. I have let the whole class down, she sobbed. मी सगळ्या वर्गाचा अपेक्षाभंग केला आहे आणि ती हुंदके देऊन रडायला लागली.
But our dear class teacher went to her and hugged her. परंतु आमच्या प्रिय लाडक्या शिक्षिका तिच्याजवळ गेल्या आणि त्यांनी तिला छानपैकी मिठी मारली. नो नैना, यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. नाही नैना, तू कोणाचाही अपेक्षाभंग केलेला नाही आहेस. लास्ट टाइम you had got only 2 out of 50 in a science, and this time it's a 16. That's a quite a leap. You have started off in the right direction, and I know you will keep it up. I am proud of you, each one of you. तुझ्या प्रगती पुस्तकाकडे पहा. तू कोणाचाही अपेक्षाभंग केलेला नाहीस. मागच्या वेळी तुला विज्ञानामध्ये 50 पैकी फक्त 2 गुण मिळाले होते आणि यावेळी ते 16 आहेत. ती चांगली प्रगती आहे तुझी. तू योग्य दिशेने सुरुवात केली आहेस आणि मला खात्री आहे की तू चांगल्या पद्धतीने यश मिळवशील. मला तुमचा सर्वांचा खूप खूप अभिमान वाटतो. प्रत्येकाचा मला गर्व देखील वाटतो. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट? मग विचार करा, नंतरच्या परीक्षेत काय घडले असेल. तुम्ही नक्कीच अंदाज करू शकता ना. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आत्ता जो पाठ बघितला की या पाठचे 2 भाग होते. इन अ क्लास ऑफ देअर ओन म्हणजे त्यांच्यासारखे उत्कृष्ट तेच. या 2 भागांमध्ये वर्गातील विद्यार्थी कसे शिक्षकांकडून मिळणारी शिक्षा उपभोगत होते. त्यांना परीक्षेचं अभ्यासाचं फारसं गांभीर्य नव्हतं. त्यामुळं त्याचं महत्त्व जाणत नव्हते आणि विद्यार्थी परीक्षेला नापास व्हायचे आणि कित्येक जण तर परीक्षा बुडवायचे. परंतु त्यांच्यामध्ये त्यांच्या शिक्षिकेने गांभीर्य निर्माण केलं आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण झाली आणि ते विद्यार्थी परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करायला लागले. त्यांना त्याचं महत्त्व जाणून यायला लागलं आणि ते अभ्यासाला लागले आणि त्यांच्यामध्ये बदल झालेला त्यांना दिसून आला. त्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यातलेच काही विद्यार्थी हे शोधदीपक झाले तर काही विद्यार्थी हे अभ्यासरक्षक झाले. त्यामुळे त्यांच्यामधला बदल त्यांना दुसऱ्या चाचणी परीक्षेमध्ये दिसून आला आणि हे सगळं त्यांच्या शिक्षिकेमुळे घडून आलं. केवळ त्या शिक्षिकेने त्यांना माझा वर्ग म्हटल्यामुळे त्यांच्यामध्ये एक नवीन प्रेरणा निर्माण झाली. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही अतिशय छान प्रेरणा देणारा असा हा पाठ होता. नक्कीच तुम्हाला हा पाठ आवडला असेल. या पाठातील काही नवीन असणारे शब्द इथे तुम्हाला दिलेले आहेत. हे शब्द तुमच्यासाठी आत्ता तरी ते नवीनच आहेत. याचा नक्कीच तुम्ही अभ्यास करताल. हा पाठ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.